पालिकेने अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे। डांगे चौकाकडून येणारा प्रस्तावित मार्ग 45 मीटर आहे। मात्र काळाखडक झोपडपट्टीतील 96 कुटुंबांचं तिथं अतिक्रमण होतं, ज्यावर हातोडा चालवला जातोय। आता इथं 6 पदरी रोड होईल खरा, पण भूमकर चौक ओलांडण्यासाठी पार करावा लागणारा सबवे हा फक्त 2 पदरी आहे। त्यामुळे तिथं मोठी वाहतूक कोंडी होते। तिथं पूल उभारण्याची गरज आहे, पण पुलासाठी पुढचे 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे। त्यामुळे अतिक्रमण कारवाई आता फायद्याची ठरणार का, हा प्रश्न आहे। या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नजीम मुल्ला यांनी। अलीकडे जी काळाखडकची झोपडपट्टी होती ती हटवण्यास सुरुवात झालेली आहे। आता आपल्यासोबत महानगरपालिकेचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड सर आहेत। सर, ही कारवाई हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी किती महत्वाची आहे? तसं पाहायला गेलं तर राजीव गांधी इन्फोटेक पार्क आयटी पार्क मध्ये जे एम्प्लॉई आहेत ते मॅक्सिमम पिंपरी चिंचवड शहरात राहतात आणि पिंपरी चिंचवड शहरातून आयटी पार्क कडे जाणाऱ्याचं हे एक प्रवेशद्वार आहे। वाकड आणि काळाखडक येथून पिंपरी आयटी पार्क मध्ये जाण्याचे हे 2 मुख्य मार्ग आहेत। हे दोन्ही मार्ग 45 मीटर रुंदीचे असून वाकडचा रस्ता पूर्ण क्षमतेने विकसित झालेला आहे, परंतु काळाखडक येथील अनेक वर्षापासून हा रस्ता या 200-250 मीटर मध्ये कमी रुंदीचा असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची होती आणि हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार आणि अनेक वर्षाचा पेंडिंग हा प्रश्न मार्गी लागलेला आहे। बरोबर आहे सर। आता 45 मीटरचा हा मार्ग तुम्ही करताय, हा भूमकर चौक आहे आणि भूमकर चौकाच्या पलीकडनं सुद्धा 45 मीटरचा मार्ग आलेला आहे। परंतु जिथं नॅशनल हायवे आहे त्याच्या खालून जो सबवे जातोय तिथं गेल्यानंतर हा 2 वे होतो या ठिकाणी, मग तिथून वाहतूक कोंडी होणारच आहे। काय फायदा या कारवाईचा? तुमचं म्हणणं रास्त आहे। आजही तिथं 2 मार्ग जाण्यासाठी 2 लेन येण्यासाठी 2 लेन जाण्यासाठी 4 लेनचं ट्रॅफिक 2 लेन मधून जात आहे। तिथं बॉटलनेक आहेत, पण त्याच्यावरती येण्याचे आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी मार्ग काढलेला आहे। दोन्ही बाजूचे सर्व्हिस रस्ते विकसित करत आहेत। त्याचबरोबर मुख्य मार्ग हा एलिव्हेटेड करून आणि अंडरपास खाली करून त्याचा रिलीफ देणार आहेत। इथे एक छोटासा ब्रेक नंतर अन्य बातम्या पाहत रहा एबीपी माझा।